मी नितीन थोरात. मी सध्याला ओडिसा राज्यातील कोणार्क या पर्यटन स्थळावरती आलेलो आहे आणि हे पर्यटन स्थळ खरं तर देशातलं एक वैशिष्ट्यपूर्ण असं हे पर्यटन स्थळ आहे. 1250 साली खरं तर अशा पद्धतीनं हे कोरीव काम करून अशा पद्धतीनं एक अभूतपूर्व हे सगळं बांधण्यात आलेलं आहे. आणि याची जी इमारत जर तुम्ही बघितली, हे जे मंदिर जर तुम्ही बघितलं, इतक्या मोठ्या पद्धतीचं आहे. आणि या सगळ्या जो परिसर आहे संपूर्ण मोठा परिसर असून अशा पद्धतीनं याचे जे सगळे जे कोरीव काम आहे हे चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे चाक तुम्हाला दिसतं आहे हे तुम्ही आपल्या ज्या भारतीय चलनाची नोट आहे 10 रुपयांच्या नोटीवरती जे चाक कोरण्यात आलेलं होतं ते हेच चाक आहे. आणि हीच पूर्वी जेव्हा सूर्यप्रकाशामार्फत जेव्हा वेळ बघितला जायचा, वेळ दाखवला जायचा, त्यासाठी याचा वापर केला जायचा. आणि हे आपल्या भारतीय चलनामधील 10 रुपयांच्या नोटीवरती कोरलेलं हे होते. आणि अशा पद्धतीचं जवळपास असं म्हटलं जातं की 40 या ठिकाणी असे पद्धतीचे हे राऊंड आहे, अशा पद्धतीचे हे 4 हे करण्यात आलेले आहे. सगळी इमारत जर आपण बघितली तर अभूतपूर्व आहे. आणि अशा पद्धतीनं पर्यटन स्थळाला मोठ्या पद्धतीने एक विशिष्टपूर्ण हिच्याकडे म्हणून बघितलं जातं. खरं तर हे जे पर्यटन स्थळ आहे हे पर्यटन स्थळ जे ओडिसा राज्यातलं फेमस पर्यटन स्थळ असून देशातील देखील याला वेगवेगळ्या पद्धतीचं एक कोरीव काम करणारं सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ म्हणून मानलं जातं. या ठिकाणी जे विशाल दगडी चाके आहेत, खरं तर 10 रुपयांच्या नोटीवरती ज्या पद्धतीचं आपलं जे चाक मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं, ते चाक जे होतं त्यालाच खरं तर हे विशाल दगडी चाके असं म्हणतात. आणि ह्या ठिकाणी जे आहेत अशा पद्धतीने तिकडे जे हत्ती तुम्हाला दिसत आहेत ते हत्ती आणि घोडे ज्यांची जी संख्या होती ती संख्या जवळपास 7 घोडे या ठिकाणी कोरण्यात आलेले होते, जे सूर्याच्या 7 किरणांचे किंवा आठवड्यातील 7 दिवसांचे प्रतीक मानले जातात. 24 चाके हे दिवसातील 24 तास किंवा 24 पक्षांचे प्रतीक मानले जातात. ओडिसा टुरिझम मधील हा सगळ्यात कोरनारच्या वैशिष्ट्याबद्दल जर सांगायचं झालं तर प्रत्येक अत्यंत सूक्ष्म कोरीव काम आणि या चाकावरचा वापर सूर्याच्या सावलीवरून वेळ मोजण्यासाठी केली जात होता. आणि हे अतिशय सुंदर आणि प्रकारचं हे आहेत. खरं तर हे जे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी अतिशय स्वच्छता तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अशा पद्धतीनं पर्यटन स्थळाचा आनंद घेतात. मात्र एक अभूतपूर्व वेगळं विशेष असणार आपल्याकडे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात गडकिल्ले हे खरं तर वैविध्यपूर्ण गडकिल्ले आहेत त्या स्वरूपातील ओडिसा राज्यातलं हे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. तुम्ही कधी ओडिसा या राज्यामध्ये जगन्नाथपूर या देवस्थानाकडे किंवा ओडिसा राज्यात कधी फिरण्यासाठी आला तर कोणार्क या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्यायला विसरू नका, कारण याचा एक वेगळा इतिहास आहे. 1250 या साली असं म्हटलं जातं की सूर्यदेवाला हा अर्पण केलेला हे जे पर्यटन स्थळ होतं असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जी वेळ मोजण्याची जी हे होती त्याची एक वेगळा इतिहास या ठिकाणी आहे. आणि हा सगळा मोठा परिसर आहे. फिरण्यासाठी तुम्हाला जवळपास 2 ते 3 तासांचा कालावधी लागू शकतो. आणि अतिशय निसर्गरम्य, शांततापूर्वक आणि महत्त्वाचं म्हणजे जिकडे जी स्वच्छता आहे आपण बघू शकतो की आपल्याकडे अशा पद्धतीचं तुरळक ठिकाण आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीची स्वच्छता ठेवली जाते. आणि एकदम चांगल्या पद्धतीचं हे आहेत. या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने आनंद घेत आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला ती वास्तू दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप मोठी आणि खूप अभूतपूर्व ही वास्तू आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जरी ओडिसा राज्यात फिरण्यासाठी आला तर या कोणार्क पर्यटन स्थळाला भेट द्यायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.